आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। निवडणुकीनंतरच्या पुढच्या सरकारचं कामही मी अधिकाऱ्यांना दिलंय। मोदींचं 2047 विकसित भारत हे विजन। मोदींची मुलाखतीतून माहिती। प्राण जाए पर वचन न जाए या तत्वावर मी चालणार म्हणून मोदी की गॅरंटी। पंतप्रधान मोदींची मुलाखतीतून ग्वाही। काँग्रेसनं परिवाराला महत्त्व दिलं। आम्ही देश मजबूतीकरता काम केलं। राम मंदिर सुद्धा काँग्रेसनं राजकीय हत्याराप्रमाणे वापरलं। मोदींचा काँग्रेसवर घणाघात। नारायण राणे 19 एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करणार। सूत्रांची माहिती। किमान 2.5 लाख मतांनी विजय अपेक्षित। नारायण राणेंचं वक्तव्य। सातारा लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी शशिकांत शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी शरद पवारही उपस्थित। शशिकांत शिंदे यांच्यासारखा योद्धा खासदार झाला पाहिजे। साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पवारांचं वक्तव्य। शिंदे गटाचे धैर्यशील मानेंचा हातकणंगलेमधून अर्ज दाखल। मोठं शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल। कोल्हापूरमधून शिंदे गटाच्या संजय मंडलिकांनी दाखल केला अर्ज। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींकडून उमेदवारी अर्ज दाखल। हातकणंगले लोकसभेसाठी अर्ज दाखल।